रावेर नगर परिषद के ठेका सफाई कर्मचारियों ने आस्था स्वयं रोजगार सेवा सहकारी समिति ने 5 तारीख से धुले ठेकेदार की मनमानी प्रबंधन के खिलाफ हड़ताल शुरू कर दी थी, जिसके बाद 2 दिनों तक शहर गंदगी से भरा रहा। आज से नगर परिषद ने स्थायी सफाई कर्मियों को काम पर भेजकर शहरवासियों को कुछ राहत दी है, लेकिन 2 दिनों से घर घर में बदबू फैल रही है। शहरवासी नगर परिषद से इस और भी ध्यान देने की मांग कर रहे। आस्था स्वयं रोजगार संस्था धुले ने रावेर नगर परिषद की सफाई का ठेका लिया है। ठेका लेने के बाद से असंगठित सफाई कर्मियों को सरकारी नियमानुसार दैनिक वेतन नहीं दिया जाता है। साथ ही बरसात के मौसम में रेनकोट, गम बूट आदि कोई सुविधा भी नहीं दी जाती है। दैनिक मजदूरी का भुगतान भी नियमानुसार एवं नियमित रूप से नहीं किया जाता है। प्रति कार्यकर्ता का पी, जबकि नियम है कि ठेकेदार को भुगतान करना चाहिए। अभी तक ठेकेदार ने एक सफाई कर्मी का भुगतान किया है। FES आय का भुगतान नहीं किया जाता है। साथ ही श्रमिकों पर बीमा कवर लागू नहीं होता है। यदि कोई सफाई कर्मी गंभीर रूप से घायल हो जाता है तो उसे स्वयं उपचार करना पड़ता है। संस्था के सफाई कर्मचारी होने के प्रमाण के तौर पर आई कार्ड, ड्रेस भी नहीं दी जा रही है। इसके विरोध में NSY क्षेत्रीय महासचिव धनंजय चौधरी, सावन मेढी, धूमा ताड़े के नेतृत्व में ठेका सफाई कर्मचारियों ने तहसीलदार बंडू कापसे को ज्ञापन सौंपकर मांग की है। आज आपल्या रावेर घनकचरा कामगारांच्या तर्फे तहसीलदार, प्रांत साहेब व सन्माननीय CO मॅडम या तिन्ही लोकांना निवेदन देण्यात आलेलं आहे। झालेलं असं आहे की धुळ्याच्या एका सफाई कंपनीने रावेर नगरपालिकेचा ठेका 2022 सालापासून घेतलेला आहे आणि 2022 सालापासून कराराच्या माध्यमातून जवळपास 500 रुपये 497 रुपये कामगारांना देण्यात यावे असा करार करण्यात आला होता। पण वास्तव्यात त्या कामगारांना फक्त 230 रुपये देण्यात येत आहेत। PF सुद्धा काटला जात नाहीये आणि PF न कापता कामगार या कंपनीने जे आहे ते त्यांच्या ठेक्याचं जे आहे ते बिल काढून घेतलेलं आहे। अतिशय अन्यायकारक गोष्ट या कामगारांसोबत घडते। आज आपल्या रावेर शहरातले कामगार सगळे जे असतील, सफाई कर्मचारी जे सगळे असतील, ते सर्व सफाई कर्मचारी पूर्ण 24 तासपणे सेवा देत आहेत। 24 तासाच्या सेवेमध्ये त्यांना रस्ते, नाले, गटरी सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात। अक्षरशः कुत्रे, मेलेले गुरढोरं सुद्धा त्यांना उचलून फेकावे लागतात आणि ते उचलून फेकताना त्यांना काही सोय सुविधा नगरपालिकेकडनं किंवा ठेकेदाराकडनं उपलब्ध होत नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला लवकरात लवकर आम्ही सर्व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीदा चौधरी यांच्या मार्फत व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत CO असतील किंवा प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील या सर्वांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे आणि ह्या निवेदनावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा या निवेदनाचं स्वरूप फार गंभीर प्रकारे आपल्या परिसराला त्याचा एक आपण जे म्हणतो एक फरक त्याच्यावरती पडेल। कारण येत्या आता उद्यापासून गणपती गणेश उत्सव सुरू होतोय आणि गणेश उत्सवामध्ये जर कधी असाच बहिष्कार या संघटनेचा सुरू असला आणि कचरा साचत गेला तर गणेश उत्सव सुद्धा आनंदात आपल्याला साजरा। रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्यासोबत माननीय मुख्याधिकारी मॅडम यांच्यासोबत चर्चा करून त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल। जय भीम, जय लवजी। मी प्रमोद मधुकर सोनवणे, राहणार रावेर। आस्था स्वयं रोजगार सेवा संस्कारी धुळे या कंपनीने रावेर नगर परिषदेचा ठेका घेतलेला आहे। मी इथं 2 वर्षापासून काम बजावित आहे। तरी त्यांनी आम्हाला ज्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ठेका घ्यायच्या अगोदर की बुवा तुम्हाला सर्व सुखसुविधा लागू करू। सुखसुविधा म्हटल्या म्हणजे मेडिकल इन्शुरन्स, PF, पगार वाढीव, ड्रेस कोड, रेनकोट आणि जे आम्हाला जे आमच्या कामाच्या वेळेस लागणारे किट आहे या सर्व गोष्टीचे फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, पण आतापर्यंत आम्हाला कोणतीच गोष्टी त्यांना परिपूर्ण आणून दिली नाही आणि ते आमच्याजवळ आणून आतापर्यंत देत नाही। आम्ही याच्या आधी 2 दिवस त्यांना आम्ही सांगितलं, 2 वेळा त्यांना डॉक्युमेंट दिले। त्यांना सांगितलं की साहेब आमच्या सर्व सुखसुविधा लागू करा, जो शासनाच्या नुसार जो तुम्ही करारनामा करून दिलेला आहे रावेर नगरपालिकेला त्याच करारनाम्याच्या हिशोबाने तुम्ही आमच्या सुखसुविधा, आमचा पगार वाढीव, आमचा मेडिकल इन्शुरन्स, आमचा PF या सर्व गोष्टी सुखसुविधा लागू करा। तरी त्यांनी काहीच प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही आहे आणि ते सतत टाळाटाळ त्यांची चालू आहे। तरी आमचे सर्वांना सांगणे आहे जे आम्ही जे सर्व असंघटित जे कामगार आहे यांना काही अडचण आली तर यांचा जबाबदार कोण राहील? आमच्याजवळ आयडेंटिटी कार्ड नाही आहे, आम्हाला ग्लव्स नाही आहे, आम्हाला शूज नाही आहे, आम्हाला पावसाळ्यात रेनकोट नाही आहे, आम्हाला ड्रेस कोड नाही आहे, आम्हाला PF नाही आहे, आम्हाला पगार वाढीव नाही। तर आमचा हे जे आहे आमच्या अडचणी आता हे आम्ही कोणाकडे घेऊन जावा? तरी आम्ही आता निवेदन करत आहे आम्ही रावेर नगरपालिकेला। तर माझं असं म्हणणं आहे की बुवा आमच्या ह्या ज्या सर्व असंघटित कामगार आहे तहसील कार्यालयाला पण निवेदन दिलेलं आहे, त्यांना सांगणं आहे की बुवा आमच्या ज्या अडीअडचणी आहे
तुम्ही त्या रावेर नगरपालिकेच्या मॅडमांना सांगा आणि ठेकेदारास